नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सेंटर स्पॉट आणि मी आहे केदार केसकर. मित्रांनो, आता एक जबरदस्त मूव्ही रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. हा पिक्चरच असला भारी आहे मित्रांनो. डाव्यांचं अक्षरशः टराटरा फाडून टाकलंय अस्तर, सगळ्यांची पोलखोल करणारा बस्तर. येस मित्रांनो, आदा शर्माची मुख्य भूमिका असलेला बस्तर द नक्सल स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय शुक्रवारी 15 मार्च 2024 रोजी. काय तुफान चित्रपट आहे मित्रांनो. या चित्रपटाचे मेकर्स कोण आहेत तुम्हाला माहितीच असेल. द केरला स्टोरीचे विपुल अमृतलाल शहा आणि सुदीप्तो सेन ही जोडगोळी. त्याही चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होती आदा शर्मा. तिला हिरोईन असं म्हणणं मला चुकीचं वाटतंय, कारण त्या चित्रपटामध्ये हिरो असा नव्हताच. तीच हिरो होती, तीच हिरोईन होती, त्यामुळे आपण असं म्हणूया ती मुख्य भूमिकेत होती. तोच प्रकार याही चित्रपटात आहे. आदा शर्मानी तुफान काम केलं या चित्रपटात. बस्तर म्हणजे आहा हा हा कमाल अभिनय तिचा. तिच्या सोबत आणि तितकंच उत्तम जबरदस्त काम केलेलं आहे इंदिरा तिवारी नावाच्या एका नवीन ऍक्ट्रेसनी. म्हणजे कदाचित ती नवीन नसेल, पण मी तिचं काम पहिल्यांदाच बघतोय, त्यामुळे मला ती पूर्णपणे नवीन कलाकार असं वाटतं. ती कदाचित स्टेज ऍक्ट्रेस असेल किंवा पॅरलल ज्याला म्हणतो आपण समांतर नाट्य सृष्टी किंवा समांतर सिने सृष्टी त्यातली ती कदाचित कलाकार असेल. पण जबरदस्त ऍक्टिंग केलंय तिने मित्रांनो. सुदीप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शहा यांचा चित्रपट येणार म्हणजे काहीतरी खतरनाक, एक्सप्लोजिव्ह, माइंड ब्लोईंग काहीतरी ते घेऊन येणार हे अगदी ठरलेलंच आहे. द केरला स्टोरीच्या नंतर उत्कंठा लागून राहिलेली होती की आता त्यांचं पुढचं प्रोजेक्ट काय असणार आहे, कारण ते सुद्धा अतिशय ज्वालाग्राही असणार आहे हे माहिती होतं सगळ्यांना. आणि खरोखर मित्रांनो, सहसा काय होतं, एकदा एखाद्या डिरेक्टर प्रोड्युसर जोडगोळीनी एक भन्नाट असा पिक्चर दिला की त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात आणि पुढच्या चित्रपटाच्या वेळेला, त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टच्या वेळेला ते सपशेल आपटत असतात. ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी ते नेमके भरवसाच्या म्हशीला टोणगा म्हणतात, त्या पद्धतीने होत असतं. मात्र आपल्या सगळ्यांच्या सुदैवानी, सर्व राष्ट्रभक्तांच्या सुदैवानी हा बस्तर नावाचा जो चित्रपट आहे त्यांनी आपल्या अपेक्षांचा भंग केलेला नाहीये. तिथे जे जसं आहे ते तसं त्यांनी अक्षरशः नो होल्ड्स बार्ड पद्धतीने दाखवून टाकलेलं आहे की या नक्षल्यांच्या मागे प्रेरणा कुणाच्या आहेत. अगदी कार्ल मार्क्स पासून सगळ्यांचं नाव घेतलेलं आहे. कार्ल मार्क्स असेल, लेनिन असेल, स्टॅलिन असेल, माओ असेल, कोणालाच सोडलं नाहीये. उत्तर कोरियाच्या किमला सुद्धा सोडलेलं नाही. किम जोंग घराणं त्यांचं जे आहे ते कुणालाच सोडलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी सगळं म्हणजे मुळाशीच हात घातलेला आहे. ह्या नक्षल्यांचं जे मूळ स्त्रोत जो आहे, आपण उगीच त्यांना माओवादी माओवादी म्हणतो, पण खरं तर या सगळ्यांचं मूळ घराणं कुठलं आहे, कार्ल मार्क्सचं आहे. ही डावी जी बीज आहेत ना, डाव्या विचाराची जी रुजवात आहे, ती जी कीड आहे, ती जी वाळवी आहे, ती कुठून सुरू होते, कार्ल मार्क्स पासून सुरू होते. आणि तिथून ते विष जे भिनवत नेलेलं आहे मित्रांनो. यांनी तर भारत देशातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत वेगवेगळ्या, इथला मीडिया, इथलं बॉलिवूड, या सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने हातपाय पसरलेत आणि सबवर्जिव्ह टॅक्टिक्स कशा पद्धतीने राबवलेले आहेत याचं सुद्धा नागडं उघडं प्रदर्शन मानलेलं आहे या चित्रपटामध्ये. कुणाला ते प्रोपगंडा वाटेल किंवा कुणाला अजून काही वाटेल, मला तरी ते अत्यंत मर्मभेदी आणि सगळं सत्य उघड करून दाखवणारा असा चित्रपट वाटतोय. आमच्यासारख्यांना हे माहिती असतं, कारण मी स्वतः त्या पूर्वी एकेकाळी रेड युनिव्हर्सिटी जी होती JNU, आता JNU रेड युनिव्हर्सिटी राहिलेली नाही. आता त्याच्यात बऱ्यापैकी सुधारणा व्हायला लागलेली आहे तिथल्या वातावरणात. परंतु एकेकाळी JNU म्हणजे रेड युनिव्हर्सिटी होती, लाल विद्यापीठ. अशा त्या
रेड युनिव्हर्सिटीजची छोटी छोटी पिल्लं देशभरात होती. म्हणजे वेगवेगळी जी विद्यापीठं भारतभरात जी काही आहेत तिथे तिथे हे छोटे JNU तयार झालेले होते. आजही ते अस्तित्वात आहेत मित्रांनो. अशाच एका रेड युनिव्हर्सिटीतनं मी MA पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे, म्हणजेच पुणे विद्यापीठातनं. आजही तिथे लाल पिलावळ आहे. येस मित्रांनो, या लोकांनी ह्युमॅनिटीजचा जो सेक्शन आहे, मग ते पॉलिटिकल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, सोशॉलॉजी असेल, हिस्ट्री असेल, मानववंशशास्त्र असेल, हे जे सोशल सायन्सेसच्या मधले येणारे जे विषय आहेत ते सगळे हायजॅक करून टाकलेत त्यांनी. आणि तिथे काय केलं जातं, विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे हे क्लास स्ट्रगल आणि रेव्होल्युशन, क्रांती या सगळ्या गोष्टी भिनवल्या जातात हिंदूंच्या विरुद्ध. कारण हे हिंदू म्हणजे या देशातले बहुसंख्य लोक. तर या देशाच्या विरुद्ध कारवाई करायची आहे, या देशातली सगळी सिस्टीम नष्ट करायची आहे, भारत विरोधीच सगळं काही करायचं आहे, भारतातलं संविधान तोडून टाकायचं आहे ह्यांना. भारतात जे काही सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, जी लोकशाही आहे, ही सगळी सिस्टीमच त्यांना नकोशी आहे. कारण का? कारण ही सगळी सिस्टीम, इथली लोकशाही हे सगळं भांडवलशाहीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून गरिबांच्या कल्याणासाठी, कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इथे रक्तरंजित क्रांती निर्माण करायची, सगळी उलथापालथ करून टाकायची. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर भारताची कुटुंब व्यवस्था. अशा पद्धतीचं विखारी तत्वज्ञान या असल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवलं जातं, भिनवलं जातं. मुलांच्या समोर येणारे जे विद्यार्थी असतात, स्नातक असतात, त्यांच्या मनावरती या गोष्टी ठसवल्या जातात, बिंबवल्या जातात. फॅकल्टीजच्या माध्यमातून, वेगवेगळ्या तिथल्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने तो सिलेबस तिथे मांडला जातो त्या पद्धतीतून, वेगवेगळ्या माध्यमातून हे केलं जातं. गेस्ट लेक्चर्सच्या माध्यमातून केलं जातं. तिथे वेगवेगळे जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यातूनही सटली, सबव्हर्जिव्हली हे सगळं डावं तत्वज्ञान ड्रिप बाय ड्रिप, हळूहळू हळूहळू झिरपवलं जातं आणि त्याचं ब्रेन वॉश केलं जातं त्या समोरच्या विद्यार्थ्यांचं. बघता बघता ही मुलं केव्हा डाव्या विचारांनी भारावून जातात हे त्यांनाच कळत नाही. आणि ही सगळी मंडळी त्यांच्या नकळत, ही जी मुलं असतात पुढे जाऊन त्यांच्या नकळत ही मुलं भारत विरोधी बनतात, राष्ट्रवाद विरोधी बनतात, देशभक्ती विरोधी बनतात, बहुसंख्याक विरोधी बनतात, हिंदू विरोधी बनतात. कुटुंब जे असतं, परिवार जे असतं, त्या परिवाराच्या विरुद्ध जायचा प्रयत्न करतात. का? कारण सगळ्या ट्रॅडिशन्स मोडून टाकायच्यात, सगळ्या प्रथा परंपरा लाथाडून टाकायच्यात आणि म्हणून कुटुंबच नष्ट करण्याच्या मागेही लागतात ही मंडळी. ही वाळवी अशा पद्धतीने गेली 60, 70, 80 वर्ष या देशाला पोखरत होती. फक्त भारत स्वतंत्र झाल्यापासून नाही तर त्याच्याही आधीपासून, इंग्रजांच्या काळापासून ही लेफ्टिस्ट मंडळी भारताला पोखरून टाकण्याच्या साठी टपून बसलेली आहेत. आणि या चित्रपटात जे दाखवलंय ते अगदी सत्य आहे. उघडपणे दाखवलं की LTTE, उल्फा हे नक्षली आणि अगदी लष्कर-ए तैयबा सुद्धा या सगळ्यांची एक मिली भगत होती. क्लिअर कट दाखवलंय, ओपनली दाखवलंय. स्पॅनिश गुरिला वॉरफेअर वाले ते पण ह्याच्यात आले. म्हणजे इंटरनॅशनल लेफ्टिस्ट कबाल एक तयार झालेला होता. भारतातल्या भारतात सुद्धा न्याय व्यवस्था असेल, तुमची शासन व्यवस्था असेल, शिक्षण क्षेत्रातले लोक असतील, स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणवणारे लोक असतील, लेखक लेखिका असतील, या सगळ्यांची कशा पद्धतीने मिली भगत होती. आणि श्रीमंत लोक सुद्धा, येस, इंडस्ट्रियलिस्ट लोक, या सगळ्यांची कशा पद्धतीने मिली भगत होती आणि ते कशा पद्धतीने या देशाला नख लावत होती, या देशाच्या हिताच्या विरुद्ध ही सगळी मंडळी कारवाया करत होती. कोणी उघडपणे, कोणी पडद्याआड लपून.
हे नक्षली जे लोक काम करत होते ते उघडपणे भारत विरोधी कारवाया करत होते, पण त्यांच्या मागचे जे बोलवते धनी होते, जे त्यांचा उपयोग करून घेत होते, असे कितीतरी जण या भारतात राहणारे आणि या भारताबाहेरच्या सुद्धा कित्येक शक्ती, या सगळ्यांची ती मिलीभगत होती. हे अगदी उघड पद्धतीने बस्तर या चित्रपटातून दाखवलंय. आणि त्यासाठी विपुल अमृतलाल शहा आणि सुदीप्तो सेन यांचे खूप खूप आभार, खूप खूप आभार. कारण हे सगळी माहिती पुस्तकांमध्ये होती, वर्तमानपत्रांमधून येत होती, मॅगझिन्स मधून छापून येत होती, पण ही माहिती फार थोड्या लोकांपर्यंत येत होती. जनमानसामध्ये ही माहिती ज्या प्रमाणात पसरायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती पसरली जात नव्हती. सर्वसामान्य लोकांना हे यापासून अनभिज्ञ होते. त्यांना फक्त एवढं कळत होतं की नक्षल कारवाया होत आहेत आणि वेगवेगळे विस्फोट होत आहेत आणि त्यामध्ये आपल्या भारताचे सीआरपीएफचे असतील, बीएसएफचे असतील, कित्येक जवान, पोलीस असतील, हे शहीद होत आहेत, हे दिसत होतं. आणि जनतेला कळत नव्हतं की हे सगळं काय आहे. आपण म्हणतोय भारत स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे, आणि अशा या देशामध्ये आमचे जवान शहीद होत आहेत, हुतात्मा होत आहेत, आणि त्या माओवाद्यांना आपण कंट्रोल करू शकत नाही. हे असं कसं काय, असं सर्वसामान्य जनतेला वाटत होतं. हे असं कसं कायचं उत्तर तुम्हाला बस्तरमध्ये मिळतं. का त्या नक्षल्यांचं फावत गेलं, या चित्रपटामध्ये उत्तर मिळतात. फक्त 2 तासामध्ये ही सगळी उत्तर आपल्याला मिळतात. या चित्रपटाचं गुणवर्णन खूप करता येण्यासारखं आहे, पण फक्त मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे या चित्रपटामध्ये एका प्रसंगी असं दाखवण्यात आलेलं आहे की भारताचा नकाशा दाखवलाय आणि त्याच्यात असं दाखवलंय की रेड कॉरिडॉर कशा पद्धतीने अगदी बिहार पासून ते थेट तामिळनाडू, केरळ पर्यंत पसरलेला आहे. त्यामध्ये सगळी जी काही राज्य दाखवली आहेत, बिहार दाखवलंय, छत्तीसगड दाखवलंय, ओरिसा दाखवलंय, तेलंगणा दाखवलंय, आंध्राचे काही भाग दाखवलेत, असं करत करत दक्षिण भारत, तामिळनाडूचे काही भाग आणि पुढे केरळ. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भामधलं जे गडचिरोली वगैरे सगळे जे सेक्शन्स आहेत त्याचा मात्र उल्लेख नाही केला. गडचिरोली, गोंदिया, भंडारा यासारख्या ठिकाणी कशा पद्धतीने नक्षलवाद आणि हे सगळे डावे नालायक लोक, त्यांच्यामुळे कशा पद्धतीने प्राणहानी, जीवितहानी आपल्या जवानांची झालेली आहे, तिथल्या सर्वसामान्य लोकांची झालेली आहे, त्याचा उल्लेख या चित्रपटात व्हायला हवा होता. ज्या ज्या राज्यांचा उल्लेख केला, झारखंड, छत्तीसगड, बिहार, ओरिसा, तेलंगणा, त्यासोबत महाराष्ट्राचा उल्लेख व्हायला हवा होता. महाराष्ट्रातल्या कितीतरी पोलीस जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे गडचिरोली सारख्या ठिकाणी, याचा उल्लेख व्हायला हवा होता. असो, काही हरकत नाही. पण एक चांगली गोष्ट आहे, तो पिक्चर, माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असाल, कोणत्याही पक्षाचे विरोधक असाल, पण भारताचे भक्त आहात ना, भारताचे देशभक्त आहात ना तुम्ही. जर तुम्ही या भारतावर प्रेम करत असाल, या देशाचं तुम्ही जर मीठ खाल्लेलं असेल, तर कृपा करून हा चित्रपट तुम्ही बघायला पाहिजे. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी जी माहिती येते अक्षरांमध्ये काळ्या पांढऱ्या, ती वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये हे सांगितलेलं आहे, कारण 2010-11 सालपर्यंतच्या घटना या चित्रपटात दाखवलेल्या आहेत. पण गेल्या 10 वर्षामध्ये कशा पद्धतीने हा माओवाद, नक्षलवाद हा कसा रिड्यूस करत आणलेला आहे, कशा पद्धतीने या नक्षल प्रभावित क्षेत्राची संख्या घटत चाललेली आहे, त्यांची ताकद कशी घटत चाललेली आहे, त्यांचा प्रभाव कसा क्षीण होत चाललेला आहे, ह्याचा सुद्धा उल्लेख या चित्रपटामध्ये केलेला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच वेळेला ही पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जरी तिथल्या त्या रेड कॉरिडॉर मधून नक्षल्यांचं अस्तित्व कमी कमी होत चाललेलं असलं आणि त्यांचा प्रभाव जरी कमी होत चाललेला असला, तरीही गेल्या 10, 15, 20 वर्षांमध्ये शहरी नक्षल्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि ही माणसं चटकन लक्षात येत नाहीत. शहरी नक्षली, शहरी लेफ्टिस्ट, ही जी माणसं आहेत ना, शहरी माओवादी, हे चटकन नाही ओळखता येत. ही माणसं म्हणजे
शेळ्यांच्या कळपात घुसलेले शेळीचं कातड पांघरलेले लबाड लांडगे असतात हे. ते चटकन ओळखू येत नाहीत आपल्याला. त्यांनी मोक्याच्या जागा सगळ्या हेरून ठेवलेल्या असतात. मोक्याच्या पदांवर ही माणसं बसलेली असतात. त्यांच्या मुखी भाषा वेगळीच असते, पण त्यांच्या कारवाया वेगळ्याच असतात. अशा लोकांच्या पासून अतिशय सावध असावं लागतं. अतिशय सावध असायला लागतं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले जाण्यासाठी हा चित्रपट पाहायला पाहिजे. किती जरी तो तुमच्या अंगावर आला तरी तो बघायला पाहिजे. कोणी म्हणेल, अरे बापरे, केवढी हिंसा दाखवलेली आहे, असे चित्रपट बघावे का? तुम्हाला शेमळट लेमळटच व्हायचं असेल तर नका बघू. ते अॅनिमल सारखे पिक्चर तुम्हाला बघता येतात ना, जे की अनरिअलिस्टिक आहे. त्यातही हिंसा आहे, पूर्णपणे अनरिअलिस्टिक आहे, पण तुम्ही ते हौसेने बघता. ही खरी खरी हिंसा गेल्या 70 वर्षात चाललेली आहे. असेल हिंमत तर बघा हा चित्रपट. बघा चित्रपट तो. मी अॅनिमलचा विरोध केलेला होता, कारण तो पूर्णपणे अनरिअलिस्टिक होता. आणि म्हणजे त्यामागचं लॉजिकच विचित्र होतं, म्हणून तो मला पटला नाही, म्हणून मी त्याचा विरोध केला. खूप लोकांनी फार विचित्र पद्धतीने ट्रोल केलं मला. मित्रांनो, ना मी अहिंसेच्या विरुद्ध आहे, ना मी हिंसेच्या विरुद्ध आहे. मी कुठल्याही गोष्टीच्या विरुद्ध नाही. मी भारताच्या बाजूनी आहे. मी भारताच्या बाजूनी आहे. आणि त्यासाठी मी हिंसा अहिंसा असल्या फालतू डिबेटमध्ये पडतच नाही. जे चाललंय ते उघड्या डोळ्यांनी बघण्याची तरी हिंमत करा. आपल्याला तिथे थेट जाऊन बघता नाही येते, मग निदान ते पडद्यावर तरी बघण्याची हिंमत करा. या चित्रपटांना केवळ तुम्हाला पटत नाही, तुमच्या विचारधारेला पटत नाही म्हणून प्रोपगंडा मूव्ही म्हणून हिणवू नका. जर तुम्ही एके ठिकाणी जर म्हणता की जे डोळ्याला दिसतं, जे मोजता येतं, जे दाखवता येतं, जे सिद्ध करता येतं, असं जे सत्य असतं त्यावरच आम्ही विश्वास ठेवतो आणि त्यावरच तुम्ही पण विश्वास ठेवायला पाहिजे, असं जे लोक सांगतात ना, त्या सगळ्या बुद्धिप्रामाण्यवादी लोकांना हे विचारायला पाहिजे की बाबांनो, हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. जे काही घडतंय, पूर्वी जे नक्षलवाडीमध्ये घडलं आणि नंतर जे बस्तरमध्ये घडलं आणि जे अख्ख्या रेड कॉरिडॉरमध्ये घडत गेलं, भारताच्या जवळजवळ 30 ते 40% भारताची भूमी ही नक्षल प्रभावित होती. हे सत्य होतं, सिद्ध झालेलं होतं. पण नाही, ते मात्र मान्य करायचं नव्हतं कुणाला. कुठल्याही बुद्धिप्रामाण्यवादी पढिक व्यक्तीला, विचारवंताला हे मान्य करायचं नव्हतं. सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ दिसणारं ते सत्य कोणीच ऍक्सेप्ट करायला तयार नव्हतं. कसं सिलेक्टिव्ह असतं ना हे, प्रत्येकाचं सत्य कसं सिलेक्टिव्ह असतं. इथं हे नागडं उघडं सत्य या चित्रपटातून दाखवलं गेलं की लोकांच्या पोटात गोळा उठतो आणि ते याला प्रोपगंडा मूव्ही म्हणतात. अरे प्रोपगंडा कुठला असतो? जे असत्य असतं आणि जे पुन्हा पुन्हा बिंबवलं जातं सत्य नावाखाली, सत्याच्या लोगो खाली, जे पुन्हा 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 खोटी टेप पुन्हा पुन्हा जी दळली जाते, त्याला प्रोपगंडा म्हणतात, त्याला प्रचार म्हणतात. जेव्हा स्फोट झालेले असतात 10च, पण सांगायचं 11 झाले, किंवा स्फोट झालेले असतात 11 आणि आपण ठोकून द्यायचं 12, तो प्रोपगंडा नसतो बरं का. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तो प्रोपगंडा नसतो, ते सत्य असतं. क्या बात है. हा, पण इथे जे जसं घडलं तसं जे चित्रपटांमध्ये दाखवतात तो मात्र प्रोपगंडा बसतो. वा रे, क्या बात आहे. मित्रांनो, कोणी ह्याला प्रोपगंडा म्हणू दे किंवा काही नावं ठेवू दे, तुम्ही या देशावर जर प्रेम करत असाल, या देशाशी तुम्ही इमान राखत असाल आणि या देशाचं राष्ट्रहित जपावं असं जर तुम्हाला जरा जरी वाटत असेल, तर हा चित्रपट जरूर बघा. चित्रपटगृहात जाऊन बघा आणि सर्वांना, तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकांना हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त करा. धन्यवाद. आता मी इथेच थांबतो. लवकरच इतर वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन नक्की येईन. तोपर्यंत बघत राहा सेंटर स्पॉट.
शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.